नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी, नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 सुरू केलेली आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना मुद्रांक शुल्काबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी. धन्यवाद म्हात्रे साहेब. आपला आजचा विषय आहे महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अभय योजना 2023, म्हणजे ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी ॲम्नेस्टी स्कीम 2023 असं संबोधतो. आणि या महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अभय योजना 2023मध्ये म्हणजे जे स्टॅम्प ड्युटी आणि त्याच्यावरती जी काही पेनल्टी जुन्या डॉक्युमेंट्सवरती आहे ती जी शासनाने माफ केलेली आहे किंवा त्याच्या काही प्रमाणामध्ये ती कमी केलेली आहे, त्या योजनेसंदर्भात आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. कारण ही योजना ही आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी फार अमूल्य अशी योजना आहे. बरेचसे डॉक्युमेंट्स आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्यासमोर येतात जे रजिस्टर्ड नसतात, जे स्टॅम्प ड्युटी ज्याला पे केलेली नसते. आणि हा विषय आपल्याकडे प्रामुख्याने ज्यावेळेला आपण डीम कन्व्हेन्स सारखा मोठा विषय ज्यावेळेला आपण हाताळतो त्यावेळेला असे काही इश्यूज जे आहेत ते आपल्यासमोर येतात. आणि त्या इश्यूजमध्ये मग मेंबर्स सोसायटीमध्ये वाद सुरू होतात. पुढे रिडेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर टायटल प्रॉपर लागतं. मग ते रिडेव्हलपमेंट संदर्भातले पण काही इश्यूज ह्यामध्ये आपल्याला कव्हर केलेले आहे ते पाहायला मिळतात. मग ही स्कीम काय आहे ती पहिलं आपण जाणून घेऊया. आणि ही जी योजना आहे ही योजनेमध्ये आपण आपला पिरियड काय आहे, म्हणजे कालावधी काय आहे, कधीपर्यंत आपण ही पैसे स्टॅम्प ड्युटी ॲम्नेस्टी स्कीमची जी लाभ जो आहे पेनल्टीमधला म्हणा किंवा स्टॅम्प ड्युटीचा जो काय लाभ आहे तो आपण कधीपर्यंत घेऊ शकू. तर ही स्कीम जी आहे ही स्टार्ट्स फ्रॉम 1 डिसेंबर 2023. 1 डिसेंबर 2023च्या नंतर आपण ॲप्लिकेशन करू शकतो. ॲप्लिकेशन कोणाला करायचं तर JDR किंवा कलेक्टरकडे आपण ॲप्लिकेशन करू शकतो ॲड्ज्युडिकेशनसाठी. आणि हे 1 डिसेंबर 2023 पासून ही जी स्कीम सुरू होते ती स्ट्रेट अवे जाते 31 मार्च 2024 पर्यंत. म्हणजे आपल्याकडे इम्प्रॅक्टिकेबल 4 महिने मिळतात. बरं, ह्या 4 महिन्याला 2 फेजमध्ये डिवाइड केलेला आहे. मग पहिला फेज जो आहे तो 1 डिसेंबर 2023 पासून ते 31 जानेवारी 2024 पर्यंत हा पहिला फेज आहे. म्हणजे हा एक टप्पा आहे पेमेंटचा. दुसरा टप्पा जो आहे तो आहे 1 फेब्रुवारी 2024 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत. हा दुसरा टप्पा आहे. मग हे 2 टप्पे का दिलेले आहेत तर शासनाची अशी अपेक्षा आहे, स्टेट सांगते की जर आम्हाला तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पे कराल तर फर्स्ट टप्प्यामध्ये तुम्हाला आम्ही मॅक्सिमम कन्सेशन्स जे आहेत इन टर्म्स ऑफ स्टॅम्प ड्युटी पेनल्टी हे आम्ही तुम्हाला प्रदान करू. आणि जर तुम्ही सेकंड फेजमध्ये पे कराल म्हणजे 1 फेब्रुवारी 2024च्या नंतर तुम्ही जर आम्हाला पेमेंट किंवा ॲप्लिकेशन कराल तर मग ह्या फेजमध्ये तुम्हाला काही कमी प्रमाणामध्ये डिस्काउंट्स पेनल्टीमध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये तुम्हाला मिळण्यात येईल. पण आहे 4 महिन्यापर्यंत आपल्याला ही योजना जी आहे ती ॲप्लिकेबल आहे. आणि ह्या 4 महिन्याच्या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा म्हणून हे डेट्स पहिले तुम्हाला स्पेसिफाय केले. 2 टप्प्यामधले हे डेट्स आहेत ते आपण प्रामुख्याने लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर सेकंड मुद्दा जो येतो की ही योजना आहे ही कुठल्या प्रकारच्या डॉक्युमेंट्सला ॲप्लिकेबल आहे. तर आपण जर ते नोटिफिकेशन बघितलं जे 7 डिसेंबरचं नोटिफिकेशन आपल्यासमोर आहे स्टेटने केलेलं, तर त्या नोटिफिकेशनमध्ये जर आपण बघितलं तर ह्यामध्ये वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आपण जर सुरुवातीला उल्लेख केलेला आहे की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी संदर्भातला हा मोठा विषय आहे. मग आपल्याकडे कन्व्हेन्स रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत, कन्व्हेन्स नॉट ओनली इन टर्म्स ऑफ लँड बट ऑल्सो इन टर्म्स ऑफ युअर फ्लॅट. तुमच्या फ्लॅट संदर्भातले जे काही ओनरशिपचे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे, मग ते ॲग्रीमेंट फॉर सेल असो किंवा सेल डीड असो किंवा इवन तुमचं सेल सर्टिफिकेट असो ऑप्शन संदर्भातलं किंवा प्लेज केलेले काही डॉक्युमेंट्स आहेत, हायपोथिकेशन केलेले काही डॉक्युमेंट्स आहेत, मॉर्गेजचे काही डीड्स आहेत, लीज डीड आहेत, ह्या सर्व डॉक्युमेंट्सवरती ही योजना जी आहे ती ॲप्लिकेबल आहे. म्हाडा SRA अथॉरिटीजचा त्यांनी असाही उल्लेख केलेला आहे की म्हाडा SRA अथॉरिटी असो किंवा सिडको असो जे पूर्वी अलॉटमेंट लेटर इश्यू करायचे, मग ते अलॉटमेंट लेटर देखील ॲप्लिकेबल आहे. ते अलॉटमेंट लेटर देखील जर आपण स्टॅम्प प्रॉपरली केलेलं नसेल आणि आज आपण ती इच्छुक आहोत की जर प्रॉपरली ॲड्ज्युडिकेट करून त्याला स्टॅम्प ड्युटी त्याची भरावी तर ते देखील आपण ॲड्ज्युडिकेशनसाठी पुटअप करू शकतो. किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये पूर्वी जर आपण बघितलं तर अलॉटमेंट लेटर इश्यू करायचे आणि आजही आपण जर बघितलं की स्वयं पुनर्विकासामध्ये जी
13 सप्टेंबरची जी काही ऑर्डर आहे त्याच्यामध्ये जी काही स्टेटनी सांगितलेलं आहे की स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासंदर्भात किंवा स्टॅम्प ड्युटीमध्ये बेनिफिट संदर्भात, तर आपल्याला माहिती असेल की 1000 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी भरून देखील आपण अलॉटमेंट लेटर जे आहे ते आपलं रजिस्टर्ड करू शकतो स्वयं पुनर्विकासच्या माध्यमातून. तर सेम जे इथे आहे म्हणजे अलॉटमेंट लेटर जर आपल्याकडे असेल त्यावेळी पूर्वीच्या ह्याच्यामध्ये किंवा शेअर सर्टिफिकेट जर असेल तर ते देखील आपल्याला इथे ॲप्लिकेबल, फर्स्ट शेअर सर्टिफिकेट जर असेल तर ते देखील आपण इथे ॲप्लिकेबल करून एज्युडिकेशनला करून आणि त्याची देखील स्टॅम्प ड्युटी आपण भरू शकतो. तर या सगळ्या योजना आहेत. किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आता रिसेंटली जर आपण बघितलं तर रिडेव्हलपमेंटचा विषय हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून तो विषयामध्ये जर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलेला असेल डेव्हलपर बरोबर पण ते रजिस्टर्ड नसेल, स्टॅम्प ड्युटी त्याची काही भरलेली नसेल, तर ते देखील या माध्यमातून तुम्ही तो देखील डॉक्युमेंट इथे कव्हर करू शकता. असे व्हेरियस टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स त्या लोकांनी दिलेले आहेत. काही कंपनी रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत, मर्जरचे, डीमर्जरचे, अमलगमेशनचे, रिकन्स्ट्रक्शनचे, कंपनीज ॲक्ट खाली येतात. तर ह्या सगळे डॉक्युमेंट्स देखील त्याच्यामध्ये या स्कीममध्ये त्यांनी समाविष्ट केलेले आहेत. बरं, मग आता नेक्स्ट विषय असा आहे की एक्झिक्युशन जे झालेलं आहे डॉक्युमेंटवर, आपण सांगतो की जुने डॉक्युमेंट्स ह्यामध्ये कव्हर केलेले आहेत. मग हे जे जुने डॉक्युमेंट्स जे आहेत हे जुने डॉक्युमेंटचा कालावधी कुठला, म्हणजे कधीपासून कधीपर्यंत एक्झिक्युशन केलेले डॉक्युमेंट्स या अभय योजनामध्ये इनकॉर्पोरेट होऊ शकतात. तर ह्याचा आन्सर आहे 1980. म्हणजे 1 जानेवारी 1980 पासून ते आता 2020 पर्यंत म्हणजे 31 डिसेंबर 2020 पर्यंत जे सर्व डॉक्युमेंट्स ह्या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये एक्झिक्यूट झालेले आहेत ते ह्या योजनेमध्ये आपल्याला कव्हर करता येतील. मग ह्याच्यामध्ये सरसकट सेम आहे का, म्हणजे जे काही स्टॅम्प ड्युटी वेवर आहे, पेनल्टी वेवर आहे, हा सरसकट सगळ्या 40 वर्षाच्या डॉक्युमेंटला सेम आहे का? नाही. मग ह्यामध्ये पण देखील 2 पार्ट्स केलेले आहेत. पहिले 20 वर्ष म्हणजे 1 जानेवारी 1980 पासून ते 31 डिसेंबर 2000 पर्यंत इथे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये योजना ज्या आहेत त्या लागू आहेत, ॲप्लिकेबल आहेत. आणि त्यानंतर म्हणजे 2001 1 जानेवारी 2001 पासून ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही एक सेकंड कॅटेगरी दिलेली आहे. अशा 2 कॅटेगरी 20-20 वर्षाच्या केलेल्या आहेत. मग योजना काय आहे आणि योजनेचा आपण लाभ कसा घ्यावा, तर लाभ घ्यावा तर सिंपल एक ॲप्लिकेशन फॉर्म त्या योजनेच्या पाठी, नोटिफिकेशनच्या पाठी जोडलेला आहे. तो एक सिंपल ॲप्लिकेशन आहे. तो ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे JDR कलेक्टर ऑफिसला एज्युडिकेशनसाठी. आणि त्यामध्ये आपल्याकडे जे असलेले डॉक्युमेंट्स आहेत, जे आपल्याकडे काही जुन्या स्टॅम्प्स पेपरवरती एक्झिक्यूट केलेले डॉक्युमेंट असतील किंवा ॲडेसिव्ह स्टॅम्प असेल किंवा 2000 नंतर जे ग्रास चलान आलं, ESTPR आलं, चलान झाले, तर ह्याच्यामध्ये जे एक्झिक्यूट केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते आपण तिथे प्रोड्यूस करू शकतो. आणि त्या फॉर्म भरून त्याच्यामध्ये आपली सगळी माहिती देऊन प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन, इवन समजा त्या काळचे काही लोक नसतील पण त्यांचे लिगल एअर्स जर आज असतील, सक्सेसर असतील, तर ते देखील ॲप्लिकेशन करण्यासाठी ते ह्याच्यामध्ये एलिजिबल आहे. तर ते देखील ॲप्लिकेशन करू शकतात. आणि सगळे डिस्क्रिप्शन दिल्यावरती मग आपण ॲप्लिकेशन द्यायचं. त्याच्यानंतर त्यांची ऑर्डर येणार की तुम्ही एवढी स्टॅम्प ड्युटी तुमची डेफिशिएट होती, एवढी पेनल्टी आहे आणि ह्या स्कीमप्रमाणे तुम्हाला आता एवढं भरणं आहे. आणि ते ऑर्डर आल्यापासून विदिन 7 डेज आपल्याला ती रक्कम भरणं अनिवार्य आहे. अदरवाईज त्या स्कीमचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे शासनाचं इंटेन्शन हे आहे की लवकरात लवकर डॉक्युमेंट्स रेकॉर्डवरती यावेत, टायटल जे आहे ते रेकॉर्डवरती यावं स्टेटच्या, आणि त्यामध्ये तुम्हालाही देखील चा लाभ व्हावा, स्टॅम्प ड्युटीचा लाभ व्हावा. पण तुम्ही ह्या योजनेचा टाईम बाउंड पिरियडमध्ये त्याचा लाभ घ्यावा ही देखील एक शासनाची मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे. म्हणून ऑर्डर आल्यापासून विदिन 7 डेज आपल्याला पैसे भरणं अनिवार्य आहे. तर अशा प्रकारे आपण ॲप्लिकेशन करू शकतो. बरं, ॲज्युडिकेशनमध्ये त्यांनी जे स्लॅब्स दिलेले आहेत ह्या डॉक्युमेंटच्या पिरियडचे, त्यामध्ये आपल्याला काय बेनिफिट मिळू शकतो, तर तिथे जर आपण पाहिलं तर डॉक्युमेंट्स जर 1980 पासून ते 2000 पर्यंत ह्या पिरियडचं म्हणजे फार जुनं डॉक्युमेंट असेल तर त्या डॉक्युमेंटवरती मॅक्सिमम बेनिफिट्स जे आहे ते पास ऑन केलेले आहे. मग समजा आपण पहिली केस जी आहे ती आपली 1980 1 जानेवारी 1980 पासून ते 31 डिसेंबर 2000 पर्यंत आपण जर बघितलं तर 2000 पर्यंतचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते जर एक्झिक्यूट झालेले असतील आणि त्याच्यामध्ये जर आपली स्टॅम्प ड्युटी भरणं राहून गेलेलं असेल आणि त्याचं ॲप्लिकेशन जर आपण केलं आणि ते एज्युडिकेशनची ऑर्डर आपल्याला आली, मग ती ऑर्डरमध्ये ते लोक काय बघणार, तर एक त्या लोकांनी फर्स्ट स्लॅब दिलेला आहे. मग तो असा दिलेला आहे की जर आपण
अगोदर पेमेंट केलं, म्हणजे आपल्याकडे जे 2 टप्पे आहेत पेमेंटचे, एक टप्पा आहे 1 डिसेंबर 2023 पासून ते 31 जानेवारी 2024 पर्यंत, म्हणजे लवकर पेमेंट आपण जर करू इच्छितो किंवा लवकर ॲप्लिकेशन जर आपण करू इच्छितो, तर त्या फर्स्ट टप्प्यामध्ये जर आपण ॲप्लिकेशन केलं तर आपल्याला जर 1 लाखापर्यंत जर आपली स्टॅम्प ड्युटी डेफिशिट असेल तर संपूर्ण 100% स्टॅम्प ड्युटी ही आपली माफ होऊ शकते. ही फर्स्ट टाइम अशी स्कीम आलेली आहे जिथे स्टॅम्प ड्युटीमध्ये देखील 100% वेवरचे बेनिफिट्स आपल्याला शासनाने दिलेले आहेत. तर ही देखील पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पेमेंट करू इच्छितो किंवा ॲप्लिकेशन जर आपण केलं आणि जर आपली 1 लाखापर्यंत स्टॅम्प ड्युटी असेल आणि आपलं डॉक्युमेंट जर पहिल्या कॅटेगरीमध्ये असेल, म्हणजे 1980 पासून ते 2000 पर्यंत जर असेल, तर आपल्याला 100% स्टॅम्प ड्युटीमध्ये वेवर मिळू शकतो आणि पेनल्टीमध्ये देखील 100% आपल्याला वेवर मिळू शकतो. पण जर समजा आपलं डॉक्युमेंट जे आहे हे 1 लाखाच्या वरती स्टॅम्प ड्युटी दाखवते, म्हणजे जर आपल्याकडे आता स्टॅम्प ड्युटी डेफिशिट अमाऊंट ही 1 लाखाच्या वरती आलेली असेल, तर आपल्याला 50% स्टॅम्प ड्युटीमध्ये जो आहे तो वेवर मिळू शकतो. 50% जो आहे तो आपल्याला स्टॅम्प ड्युटीमध्ये वेवर आहे. पण पेनल्टीमध्ये मात्र 100% वेवर दोन्हीकडे ॲप्लिकेबल आहे, भले ते 1 लाखाच्या वर असो किंवा 1 लाखाच्या आतमध्ये असो. म्हणजे उदाहरणार्थ जर 2 लाख रुपये आपल्याला स्टॅम्प ड्युटी आता आलेली आहे डेफिशिट, तर आपल्याला 1 लाख रुपये वेवर आहे आणि मग 1 लाख रुपये 50% रक्कम वेव होतो. 1 लाख रुपये आपल्याला भरून देखील या स्कीमची अभय योजनेची फायदा जो आहे, लाभ जो आहे तो आपल्याला घेता येईल. तर हा झाला आपला पहिला पार्ट, म्हणजे आपण बघितला की 100% आणि 50% इकडे ॲप्लिकेबल होतं. पण हेच जर आपण डिले केला पेमेंटला, म्हणजे आपण 1 फेब्रुवारी 2024 नंतर ॲप्लिकेशन केलं आणि 31 मार्चच्या आतमध्ये, आणि मग तिथे जर आपली ऑर्डर आलेली असेल, तर तिथे जे आपल्याला बेनिफिट्स 100% आणि 50% झालेले आहेत, तर ते आपल्याला तिथे कम डाऊन होतात आणि ते 80% स्टॅम्प ड्युटीमध्ये आपल्याला बेनिफिट्स मिळतात आणि 50% जे आहे तिथे त्याच्याऐवजी आपल्याला 40% पर्यंत बेनिफिट मिळू शकतात इन टर्म्स ऑफ स्टॅम्प ड्युटी. इन टर्म्स ऑफ पेनल्टी तिथेही काही बेनिफिट्स दिलेले आहेत, 80% to 70% पर्यंत तिथे आपल्याला बेनिफिट्स पेनल्टीमध्ये देखील मिळतात सेकंड कॅटेगरीमध्ये. म्हणजे जर आपण डिले केला तर आपल्याला थोडीशी पेनल्टी पण ॲप्लिकेबल होऊ शकते आणि थोडीशी स्टॅम्प ड्युटी डेफिशिट देखील भरावी लागू शकते. पण जर आपण ह्या योजनेचा लवकर लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला 100% वेवर आहे इन टर्म्स ऑफ स्टॅम्प ड्युटी आणि इन टर्म्स ऑफ पेनल्टी ऑल्सो आपण 100% पर्यंत जाऊ शकतो. आता सेकंड कॅटेगरी म्हणजे जर डॉक्युमेंट हे 2000 नंतर एक्झिक्यूट झालेलं असेल आणि 2020 पर्यंत ह्या कालावधीमध्ये, ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जर डॉक्युमेंट एक्झिक्यूट झालेलं असेल आणि पण त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी आपण भरलेली नसेल आणि आता आपण एज्युडिकेशनसाठी ॲप्लिकेशन पुटअप केलेलं असेल, तर ह्या कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर ह्या कॅटेगरीमध्ये त्यांचा जो रेशिओ आहे तो आहे की अप टू 25 crores जर तुमची स्टॅम्प ड्युटी डेफिशिट असेल तर त्यामध्ये तुम्हाला 25% पर्यंतचा वेवर होऊ शकतो आणि 25 CRच्या वर असेल तर तुम्हाला 20%चा वेवर तो आहे तो ॲप्लिकेबल होऊ शकतो. इन टर्म्स ऑफ पेनल्टी जर आपण बघितलं तर 25 lakhs पर्यंत जर पेनल्टी असेल तर मग तुम्हाला तिकडे 90% वे ऑफ आहे आणि जर तुम्हाला 25 lakhsच्या वरती असेल तर फक्त तुमच्याकडे वन टाइम 25 lakh रुपीज पेनल्टी ते लोक ॲप्लिकेबल करतील. आणि जर 25 CRच्या वरची जर कॅटेगरी आहे पण तिकडे जर तुम्हाला 1 CR पर्यंत पेनल्टी आलेली आहे तर 1 CR पर्यंत मॅक्सिमम लिमिट तुम्हाला पेनल्टीची दिलेली आहे. हे सगळे मोठे ॲप्लिकेशन्स आहेत जिथे अपील्स पेंडिंग असतात, रिव्ह्यूसाठी काही विषय पेंडिंग असतात. मग ते अपील रिव्ह्यू तुम्ही पहिले विड्रॉ करायचे आणि मग तुम्ही इथे पुटअप करून ह्या स्कीमची अभय योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. हेच जर आपण नेक्स्ट कॅटेगरी बघितलं, म्हणजे पेमेंट जर आपण डिले करायचा प्रयत्न केला, डिले करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा सेकंड फेजमध्ये आपण जर ह्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करायचं इच्छुक असू, म्हणजे 1 फेब्रुवारीच्या नंतर जर आपण ॲप्लिकेशन केलं तर हे जे आपल्याला 25% आणि 20%चे बेनिफिट्स आहेत ते कम डाऊन होऊन 20% आणि 10% पर्यंत होतात. 25 लाखाची रक्कम आपल्याकडे पेनल्टीची रक्कम जी आहे ती 50 लाखापर्यंत जाते आणि 1 करोडची रक्कम जी आहे ती 2 CR होते. म्हणजे जेवढा लवकरात लवकर आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ तेवढ्या लवकरात लवकर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बेनिफिट्स जे आहेत ते अवेल करता येतील. म्हणून सर्वांना ही रिक्वेस्ट आहे, ज्या वेळेला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आपले डॉक्युमेंट्स
जे आहे ते याचं फार मूल्य असतं. बायलॉ नंबर 38 प्रमाणे तुम्हाला माहिती असेल की रजिस्टर्ड डॉक्युमेंट आणि प्रॉपरली ड्युली स्टॅम्प्ड असेल तरच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी जे आहे ते ट्रान्सफर वेस्ट होतं. या सगळ्या प्रिन्सिपलच्या आधारावरती ह्या योजनेचा लाभ घेणं एकदम गरजेचं आहे. आपल्या इमारती आता जुन्या झालेल्या आहेत, पुढे रिडेव्हलपमेंट आहे, डीम कन्व्हेन्ससारखे विषय आपल्याकडे आहेत. त्यामुळे ह्या योजनेचा लाभ सर्व महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये येणाऱ्या सगळ्या मेंबर्सनी ह्या गोष्टींचा लाभ घ्यावा आणि आपल्या पुढे टायटल जे आहे ते प्रॉपरली क्लिअर करून घ्यावं. अशी योजना फार रेअरली येते, म्हणजे ते स्टॅम्प ड्युटीमध्ये 100% वेवर होतो किंवा पेनल्टीमध्ये 100% वेवर मिळतं. तर ह्या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. ह्याच्यासाठीच फक्त आम्ही हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.